चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि चॅप्टरचं नाव आहे अपूर्णांक। आता वरती हेडिंग द्या तुम्ही अपूर्णांक। आत्तापर्यंत मित्रांनो आपण बेरीज, भागाकार, गुणाकार, बोर्डमॉस, कसोट्या आणि संख्या व संख्याचे प्रकार हे एवढं आपण बघितलेलं आहे आणि हे सर्व व्हिडिओ मी सिक्वेन्सनुसार अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा, म्हणजे तुम्हाला अपूर्णांक पण पुढे समजेल। आता बघा मित्रांनो, अपूर्णांक या हा चॅप्टर एवढा महत्त्वाचा आहे की या चॅप्टरवरती पोलीस भरतीमध्ये हमखास 2 ते 3 प्रश्न 100% कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्ही काढा, याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न येतात म्हणजे येतात। आता याच्यामध्ये काय असतं, अपूर्णांकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ते तर आपण शिकणारच आहोत। याच्यामध्ये 2/4, 9/7, 11/13 असं, आणि याच्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात लहान अपूर्णांक कोणता, मधातला अपूर्णांक कोणता, असा आपल्याला प्रश्न विचारतात किंवा यांचा सिक्वेन्सनुसार क्रम लावा। तर हे आपण ह्या लेक्चरमध्ये किंवा या टॉपिकमध्ये अपूर्णांक या प्रकरणामध्ये मी तुम्हाला हे डिटेलमध्ये शिकवतोय, ठीक आहे। तर फक्त तुम्हाला काय करता आहे, व्हिडिओ सिक्वेन्सनुसार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे, ठीक आहे। चला आता बघूया आपण काय आहे अपूर्णांक म्हणजे काय सर, त्याची पहिली आपण व्याख्या बघू। जी संख्या पूर्ण नाही तिला अपूर्णांक असे म्हणतात, साधी साधी। आता सर कोणती संख्या पूर्ण नाही आणि कोणती अपूर्ण आहे हे तर सांगा, ठीक आहे, बरोबर। आता सपोज ही 5 संख्या आहे, तर 5 संख्या काय आहे सर, तर 5 ही संख्या पूर्ण आहे। आता 9 ही संख्या पूर्ण आहे। मग अपूर्णांक काय, म्हणजे जी संख्या डायरेक्ट असेल ती संख्या पूर्ण असते। आता सपोज ही असेल 4/9 आहे, तर ही संख्या आहे अपूर्णांक। आता सपोज 1/5 असेल तर ही संख्या आहे अपूर्णांक। मग हे सर कसं, म्हणजे याचा अर्थ असा होतो बघा, हा असा गोल असेल, याच्यामधले हे बघा हे असं असेल, असं हे, म्हणजे हे 5 भाग आहेत, हा 5 भाग पूर्ण रिकामा आहे ना। आता तर 5 भागापैकी हा एक भाग जो आहे की नाही, हा भाग पूर्ण भरलेला आहे। म्हणजे हा 5 पैकी हा एक भाग भरलेला आहे, म्हणजे या 5 पैकी हे 5 पूर्ण भाग होते, 1 2 3 4 5, हे 5 भाग होते पूर्ण। 5 पैकी हा एक भाग भरलेला आहे, 4 भाग खाली आहे, असा याचा अर्थ होतो हेच। मग हे 9चं पण तसंच आहे, समजा ही त्याची जर कन्सेप्ट आपण बघितली तर हीच आहे। आता याच्यापैकी हे 9 भाग आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत। तर 9 पैकी हे 4 भाग भरलेले आहेत, म्हणजे इथून इथपर्यंत 1 2 3 4 हे 4 भाग पूर्ण भरलेले असतील आणि हे 5 भाग असेल पूर्ण खाली, असा याचा अर्थ आहे, ठीक आहे। म्हणजे हे पूर्ण भरलेले असतील, हे पूर्ण भरलेले आणि हा भाग पूर्ण खाली आहे, असा याचा अर्थ आहे। बाकी काही अर्थ नाही। म्हणजे ह्या संख्येला म्हणतात अपूर्णांक। हे अपूर्णांक झाले ना, 9 पूर्ण आहे, 4 अपूर्णांक आहे, म्हणजे 5 पैकी 1/5 ते। आणि याला अजून दुसरं नाव काय आहे सर, तर ही आडवी रेष आहे ना, आडवी रेषेच्या वरच्या अंकाला म्हणतात सर अंश, आणि हा जो खालचा अंक आहे, आडवी रेषेच्या खालचा अंक, याला म्हणतात सर छेद। हे लक्षात ठेवा, आडवी रेषेच्या वरच्या अंकाला म्हणतात अंश आणि आडवी रेषेच्या खालच्या अंकाला म्हणतात छेद। आता याचं वाचन कसं करतात सर, 1/5 असं वाचन करतात किंवा 1/5 असं पण वाचन करतात। आता 1/5 असं वाचन योग्य आहे, ठीक आहे। या रेषेच्या वरच्याला काय म्हणतात अंश आणि रेषेच्या खालच्या अंकाला काय म्हणतात सर, तर छेद, ठीक आहे। आता तुम्हाला हे अपूर्णांक ही डेफिनेशन तुम्हाला कळाली असेल। आता जर तुम्हाला डेफिनेशन कळाली असेल, त्या डेफिनेशनवरचं आता आपण पुढे जाऊ। आता या डेफिनेशनवरती अपूर्णांकाचे 3 मुख्य प्रकार पडतात, तर ते कोणते कोणते सर ते बघूया आपण। बघा, अपूर्णांकाचे हे 3 मुख्य प्रकार पडतात सर। अपूर्णांक आहे, अपूर्णांकाचा व्यवहार्य पूर्णांक, दशांश पूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आता सर याच्यावरती इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला विचारतात, याच्यावर प्रश्न आपल्याला येतात म्हणजे येतात।
आता याच्यावर प्रश्न आपल्याला कसे विचारतात परीक्षेमध्ये, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये कन्वर्ट करा सर, किंवा दशांश पूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा, किंवा व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्ट करा, किंवा पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करा, किंवा याचं याच्यामध्ये कन्वर्ट करा, किंवा याचं याच्यामध्ये कन्वर्ट करा. असं कोणाचंही कोणाला एकमेकांमध्ये तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला देतात. तर व्यवहारी अपूर्णांक जर दिला आपल्याला तर त्याचं आपल्याला दशांश पूर्णांकात कन्वर्ट करता आलं पाहिजे, आणि दशांश पूर्णांक दिला तर त्याचं आपल्याला पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे, त्याचं याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये हे लेक्चर व्यवस्थित बघा. या लेक्चरमध्ये तुमची कन्सेप्ट मी क्लिअर करतो. तुम्हाला काही दिलं फक्त याच्यावरती प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला काही दिलं की त्याच्यातून तुम्हाला कोणताही अंक तुम्हाला काढता येईल, एवढं सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा काय आहे तर बघा, आणि ह्या व्यवहारी अपूर्णांकाचे अजून दोन प्रकार पडतात, अंशाधीश आणि छेदाधीश. आता हे काय हे पण पुढे सांगतो तुम्हाला सर्व. पहिले आपण व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे भाग बघूया. हे भाग सध्या बघू नका, या भागाकडे. या भागाचं काही इम्पॉर्टंट नाही आहे, हा भाग एवढा काही महत्त्वाचा नाही. आता मला जर म्हटलं समजा सपोज व्यवहारामध्ये की सर मला अडीच लिहून दाखवा. आता आपण अडीच कसं लिहितो, 2.5 सरळ असंच लिहितो. आता 2.5 असं लिहिलं सर, हे सर आम्हाला माहीत आहे. मग हा 2.5 इथे लिहा, तर ते कसं लिहिणार आपण, तर तेच कसं लिहिणार हे तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आणि हा अंक आपल्याला इथं लिहिता आला पाहिजे. तर ते कसं लिहिणार सर, आपण त्याचं कसं घेणार. आता हा आहे ना आपला दशांश पूर्णांक आहे. दशांश पूर्णांक म्हणजे हे पॉईंटमध्ये येतं ते दशांश पूर्णांक, किंवा 10च्या पटीत असतं ते दशांश पूर्णांक. ठीक आहे. आता त्याचं काय करणार आपण, याच्या खाली 1 आहे. कोणतीही संख्या असेल त्या संख्येच्या खाली 1 हा अंक लपलेला असतो, आणि याच्या अगोदर कशाचं चिन्ह आहे सर, त्याच्या अगोदर बेरजेचं चिन्ह लपलेलं असतं, ते लिहत नाही. ठीक आहे. मग आता याच्या खाली 1 आहे ते आपण 1 लिहिलंय. आता पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, तर पॉईंटच्या नंतर 1 अंक आहे. मग पॉईंटच्या नंतर 1 अंक आहे म्हणून आपण इथे एक 0 देऊन टाकला, म्हणजे वरचा पॉईंट आता निघून गेला. म्हणजे हा गणित काय झालाय, फक्त 25/10. बस असं हे गणित झालंय. आता फक्त असं करायचं आहे, या गणिताला अशी संख्या घ्या की 25 आणि 10ला दोघांना भाग जाईल. आता कसोटीमध्ये आपण शिकलो होतो की एकक स्थानी जर 5 आणि 0 जर असेल तर त्या संख्येला सर 5ने भाग जातो. मग 5 सर 25 आणि 5 दुनी सर 10. म्हणजे तुमचं व्यवहारी अपूर्णांक काय आलं सर, 5/2. म्हणजे 5/2 म्हणजे काय आहे सर, तर अडीच आहे. असं अडीच तुम्ही कधी लिहिताय का व्यवहारामध्ये आपल्या, तर नाही. आपण हे अडीच आपल्याला माहीत आहे, हे अडीच आपण असं लिहितो. याच्या व्यतिरिक्त आपण अजून कसं लिहितो अडीच, तर आपण सर असं अडीच पण लिहू शकतो. हे पण अडीच आपल्याला माहीत आहे. कधी कधी आपण असं जास्त प्रमाणामध्ये आपण असं अडीच लिहितो, आणि त्याच्यानंतर हा व्यवहारामध्ये आपण कुठं किराणा मालचं, आपण जर आईने सांगितलं की किराणा मालची लिस्ट बनव, मग 2.5 किलो तेल असेल किंवा 2.5 किलो साखर असेल किंवा, तर आपण असं लिहितो, कधी कधी असं लिहितो, पण असं आपण कधीच लिहत नाही. मग गणिती क्रियामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात असं विचारतात, याचं याच्यामध्ये कन्वर्जन करा, याचं याच्यामध्ये कन्वर्जन करा, असा प्रश्न येतो. मग आता सर आता आपण काय करायचं आहे, आता याचं आपण याच्यामध्ये कन्वर्जन केलं आहे. काय केलं आहे, खाली 1 होता त्याच्यावर पॉईंटच्या नंतर 0 होते, 0 दिलं आणि हे दिलं. आता याचं कन्वर्जन पूर्णांकयुक्त पूर्णांकात आपल्याला करायचं आहे. तर कसं करणार सर, याचं फक्त भागाकार करायचा आहे. म्हणजे हे 2ला भागायचं आहे, 2 दुनी सर 4, आणि हा उरला किती सर, 5मधून 4 गेल्यावरती 1. मग पूर्ण म्हणजे या 5मध्ये 2 किती पूर्ण आहेत हे याचा अर्थ आहे. तर 5मध्ये सर 2 वेळेस 2 पूर्ण आहे. बघा हा 2 वरती जो उत्तर आलेला आहे ना आपला, तो 2, हा 2 इथे लिहायचा आहे. उरला आहे किती सर, तर 1 अंशामध्ये लिहून टाकायचं. आणि कशाने भागलं सर आपण, 2. छेदामध्ये 2 होता ना, ते 2 जसेच्या तसं लिहून टाकायचं आहे. मग हेच काय असेल आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे 2 अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 2, हे असेल आपला पूर्णांकयुक्त. म्हणजे काय आहे सर, अडीच. याचाच अर्थ याला आपण कन्वर्जन केलं याच्यामध्ये, याचा कन्वर्जन पहिले याच्यात केलं आणि याचं कन्वर्जन मग याच्यात केलं. तर अशा प्रकारे मित्रांनो सहज तुम्हाला दशांश पूर्णांक दिला
तर तुम्ही व्यवहारी अपूर्णांक करू शकता आणि व्यवहारी अपूर्णांक दिला तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्ही करू शकता. कशाचे तुम्हाला काही देतात, पेपर सेटर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक देतं, त्याचं याच्यात कन्वर्जन करा असा प्रश्न येतो. तुम्हाला दशांश अपूर्णांक देतं, व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करा असा प्रश्न येतो. ठीक आहे. आता आपल्याला दिलं असेल 5/4. आता जर आपल्याला हा अंक दिला असेल व्यवहारी अपूर्णांकामध्ये तर व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला दशांश पूर्णांकात कन्वर्जन करायचं आहे आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक करायचं आहे. मग त्याचं काय करणार सर आपण, 5/4 आहे ना, मग हे 5 भागीला आपण 4 करणार याचंच. मग आता 4ला फक्त आपण भागणार, 4 एक सर 4 एक 4 आणि हे 4. आता 5मधून 4 गेले सर 1. मग आता काय राहिलं, डायरेक्ट आपला हा पूर्णांकयुक्त पूर्णांक निघाला आहे. म्हणजे काय सर, एक पूर्ण आहे, एक पूर्ण आहे ना, एक पूर्ण आलं आहे ना, एक उरलं आहे, कारण हा 4पेक्षा लहान आहे ना, आपल्याला 4पेक्षा मोठी पाहिजे पूर्णमध्ये. म्हणजे ह्या 5मध्ये 4 एक वेळेस पूर्ण आहे, बाकी किती उरलं आहे तर 1. तर 1 अंशामध्ये लिहून टाकायचं, छेदामध्ये किती होते 4. म्हणजे हेच तुमचं असेल पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे 5मध्ये सर हे 4 एक वेळेस पूर्ण आहे, बाकी उरतं 1 आणि छेदामध्ये 4. म्हणजे तुमचा पूर्णांकयुक्त पूर्णांक 1/1 आणि हे 4 हे तुमचं आलं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ठीक आहे. आता याच गणिताला आपण पुढे कंटिन्यू करायचं आहे. कसं करायचं आहे, ह्या 1ला मोठं करायचं. आता 4ला तर 1ला भाग जात नाही, 4ने जात नाही ना. मग याला मोठं जर करायचं असेल, इथं पॉईंट द्या, इथं 0 द्या. 4 दुनी 8 सर, हे 8 इथे लिहिणार आपण. 10मधून 8 गेले सर 2. आता इकडे पॉईंट दिला आहे, आता भागाकारमध्ये आपण शिकलो पॉईंट दिला, आता नंतर पॉईंट द्यायची गरज नाही. इथं 0 वाढवा, 4×5 = 20 सर, हे 5 इथे, हे 20 सर इथे. मग हा 0 हा 0. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं आहे, मग दशांश पूर्णांक काय असेल 1.25 हे असेल तुमचं दशांश अपूर्णांक. काहीच अवघड नाही मित्रांनो, फक्त हे भागाकार होतं. व्यवहारी अपूर्णांकाचा व्यवस्थित भागाकार करा. पॉईंटच्या अगोदर जे येईल ते असतं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्याच गणिताला पुढे आपण पॉईंट देऊन कंटिन्यू केलं तर ते असतं दशांश अपूर्णांक. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नाही, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आणि याच्यावर प्रश्न मित्रांनो 100% प्रश्न येतात आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारतात, ते तुम्हाला प्रश्न पण दाखवतो मी. पहिले याचा सराव व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता सपोज आपल्याला आपल्याला दिलं आहे, हे आपल्याला दिलं आहे 3. आता हा आपल्याला दिला आहे. आता हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं मला सर व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करा आणि सर दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करा असा आपल्याला प्रश्न आला आहे. मग आता काय करणार सर, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं इकडे कसं करायचं आहे तर ते बघा. आपण काय करणार, आपण इथे टाकणार गुणाकार 3 दुनी 6 आणि यांचं करणार अधिक. म्हणजे 3 दुनी 6 सर, 6ने 1 7 आणि हा छेदामध्ये हे 7 आणि छेदामध्ये 3 आहे ना, ते छेदामध्ये 3च्या 3 जसंच्या तसं. म्हणजे हे काय झालं सर, मग हे सर व्यवहारी अपूर्णांक झालं. मग हेच आहे आपलं व्यवहारी अपूर्णांक. आपलं काय आलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरून आपण व्यवहारी अपूर्णांक केलं. काय केलं, आपल्याला हे पूर्णांकयुक्त पूर्णांक दिलं होतं. मग आपण काय केलं, 3 दुनी 6 यांचा गुणाकार केला दोघांचा आणि या दोघांचा जो गुणाकारामध्ये आपण 1 अधिक करून टाकलं. मग 3 दुनी 6 आणि 1 7 हे 7 आणि छेदामध्ये जे होतं ते जसं तसं आलं. आता तेच आहे आपलं व्यवहारी अपूर्ण. आता हेच व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये कन्वर्जन करूया. तर कसं सर, याला फक्त भाग द्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ आहे, आता बघा कसं भाग देणार आपण, तर 7/3. आता 3ने भाग द्या, 3 दुनी सर 3 दुनी 6 सर. मग 7मधून 6 गेले सर 1. आता 3पेक्षा 1 लहान आला, मग 1ला आपल्याला मोठं करायचं आहे. तर कसं करणार, 0 देऊन करणार. म्हणजे इथं पॉईंट देणार, इथं 0. मग 3 त्रिक सर 9, हे 9 परत 1 परत. मग आता परत 3. म्हणजे ही 3-3ची सिरीज चालू झाली. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मग दशांश पूर्ण 2.3
33. आता याच्या पुढे काढायची गरज नाही. पॉईंटच्या नंतर मित्रांनो 2 अंक काढा. हे तुम्हाला मी भागाकारामध्ये शिकवलेलं आहे की पॉईंटच्या नंतर 2 अंक काढायचे आणि तिथं थांबून जायचे. ठीक आहे, जास्त काही काढायचं नाही. एवढं झालं तर बस. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला मित्रांनो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कसाही प्रश्न आला पूर्णांकयुक्त आला तर दशांश पूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकता आणि व्यवहार्य पूर्णांक आला तर दशांश पूर्णांकामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. काही तो अडचण नाही आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. परत अजून बघा, परत अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ. त्याच्यानंतर हा व्हिडिओ व्यवस्थित रिवाईज करू बघा. हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरती हमखास प्रश्न परीक्षेत दिसतात म्हणजे दिसतात. ठीक आहे, मग आता व्यवहार्य पूर्णांक अजून आपण घेऊ. आता आपल्याला दिलं 13/9 दिलं आहे. आता 13/9चं मला दशांश पूर्णांकात कन्वर्जन करा सर आणि पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्जन करा. तर कसं करणार आपण बघा. याला फक्त आपण भागणार आहे. तर कसं 13/9 म्हणजे 13मध्ये 9 किती वेळेस पूर्ण आहे ते म्हणजे पूर्णांकयुक्त पूर्णांक निघून जाईल. मग 9 एक सर 9, हे 9 घेतले. 13मधून 9 गेले किती सर 4. म्हणजे आता पूर्ण किती आलं सर 13मध्ये एक वेळेस पूर्ण आलं. हे 9पेक्षा कमी आलं ना म्हणजे बाकी उरले. म्हणजे एक पूर्ण आहे सर, बाकी किती उरते 4. ते 4 ठेकायचे आपण अंशामध्ये आणि छेदातलं 9 जसंच्या तसं. म्हणजे हे आलं सर आपलं उत्तर. पूर्णांकयुक्त हे 4 बाकी आणि हे 9 असं. हे आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता याच गणिताला पुढे कंटिन्यू करायचं आहे. मग कसं करायचं सर. हा 9पेक्षा 4 लहान आहे ना, यात फक्त 0 वाढवायचा, इथे पॉईंट द्यायचा, इथे 0 वाढवायचा. नमचूक 4 36, मग हे 36. आता परत किती उरले सर 4, परत 0, परत 4. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग 1.44. हे असेल आपलं दशांश अपूर्णांक. हे मित्रांनो काय होत हे समजतं आहे ना. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित काय करतोय ते समजून घ्या. एकदा तुम्हाला समजलं की गणित तुम्हाला मग काही अवघड नाही आहे. ठीक आहे, आता व्यवहार्य पूर्णांक आलं तर व्यवहार्य पूर्णांकाचं दशांश पूर्णांक आणि पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकता. हो, चालेल. आता अजून आपण एक नेक्स्ट उदाहरण बघा. हे तुम्ही कन्वर्जन करा. आता बघा 12 आहे 0.4 घेऊ आपण. चला, याचं कन्वर्जन आता याचं कन्वर्जन याच्यात करा आणि याचं कन्वर्जन याच्यात करा. दोन्ही याच्यामध्ये करा. चला कसं करायचं आहे सर. आता 12.4 आहे तर 12.4 आहे ना, तर याच्या खाली सर 1 आहे. 1 हा अंक लपलेला आहे ना याच्या खाली. हो सर, मग 1 हा अंक लपलेला आहे. आता हा पॉईंट आहे. पॉईंटच्या नंतर किती अंक आहे सर 1 अंक आहे. तर मी काय करणार 1 0 देणार म्हणजे वरचा पॉईंट निघून गेला. म्हणजे मग वरचा पॉईंट निघून गेला म्हणजे काय झालं 124 झालं सर आणि हे काय झालं 10. आत्ता सर मला सांगा अशी कोणती संख्या आहे का की 124ला आणि 10ला भाग जाते सर. आता सर खाली 0 दिसतोय मला. तर 5ची कसोटीमध्ये मी शिकलो होतो की जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. सर या 10ला 5ने भाग जातो, पण इथे नाही ना, इथे तर 4 आहे ना एकक स्थानी. मग आता दुसरी गोष्ट, सर्व समसंख्येला 2ने भाग जातो असं आपण शिकलो होतो. दोन्ही संख्या सर सम आहेत. हो सर, दोन्ही संख्या सम आहेत. मग काय करायचं, दोन्ही संख्या सम आहेत मग 2ने भाग द्या. बेसक 12 आणि बे दुनी सर 4 आणि बे पंच सर 10. आता सर ही संख्या सम आहे आणि ही बी सम आहे. मग आता या संख्येला सर भाग जातो का 62 छेदामध्ये 5ला. सर नाही जात, कारण ही सम आहे आणि विषम आहे. या दोन्ही संख्येला भाग जात नाही. म्हणजे तेच आपलं काय असेल मग व्यवहार्य अपूर्णांक 62 छेदामध्ये सर 5. हेच आपलं निघालं आहे व्यवहार्य अपूर्णांक. काय केलं आपण, काहीच अवघड नाही, फक्त 0 वाढवले आणि त्याला फक्त भाग दिलाय. तेच आपलं उत्तर असेल. काही अवघड आहे. आता या संख्येला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग कसं करणार सर, याचा अर्थ आहे 62 मध्ये 5 किती वेळेस आहे तर आपण काढूया. चला, आता किती असेल 62 आहे भागीला किती आहे सर 5 आहे. मग याला सर 5ने भाग द्या. आता 5 1 5. आता 6 मधून 5 गेले किती सर 1. हा 2 मग आता खाली घेतला आहे 2. 5 दुनी सर 10. मग आता 12 मधून 10 गेले सर
तर हे 2. आता बस, आता 5पेक्षा 2 लहान झाला ना, म्हणजे आता बस ह्या 62मध्ये 5 12 वेळेस पूर्ण आहे, याचा अर्थ म्हणजे हे 12 वेळेस पूर्ण आहे. आणि उरले किती सर? 2. हे 2 उरलेले बाकी जे उरतील राहतील ते अंशामध्ये येऊन टाकायचे आणि 5 छेदातलं जसंच्या तसं. म्हणजे तुमचं उत्तर असेल काय? 12.2/5. म्हणजे इथे लिहा तुम्ही 12.2 बाकी आहेत त्या अंशामध्ये आणि हे 5 छेदामध्ये 5, म्हणजे 12.2/5 असं याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गणित कसंही दिला, याच्यात दिलं तुम्ही याच्यात कन्वर्जन करू शकता, याच्यात दिलं तर याच्यात कन्वर्जन करू शकता, आणि हे दिलं हे याच्यात तुम्ही कशातही कन्वर्जन करू शकता. आणि याच्यावरती प्रश्न तुम्हाला मित्रांनो सरळ प्रश्न विचारतात. ठीक आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला कंटेंटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की हे मित्रांनो PYQची सिरीज चालू आहे. PYQ पोलीस भरतीचे जे काही PYQ आहेत त्यांची ही सिरीज चालू आहे. याच्यानंतर ही सिरीज संपली त्याच्यानंतर NTPCची सिरीज आपण चालू करतो, त्याच्यानंतर रेल्वेची आपण चालू करतो. एक PYQची सिरीज याच्यानंतर आपण यूट्यूबला घेऊन येत आहोत. ठीक आहे. याच्यासाठी जास्तीत जास्त जे गरजू विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे की त्यांना या सिरीजचा फायदा होईल. ठीक आहे. चल पुढे आता बघूया. आता एवढं समजलं. आता आपण आता याच्यावरती आलेले प्रश्न कसे विचारतात ते बघायचं आहे की अजून एखादं उदाहरण घ्यायचं आहे. चल एक उदाहरण घ्यायचं का? हेच घेऊ, दशांश पूर्णांक घेऊ. 1.15 आहे. आता 1.15 आहे. आता याचं सर व्यवहार्य पूर्णांकात कन्वर्जन करा आणि याचं सर पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्जन करा, असं आपल्याला प्रश्न विचारतो. तर कसं करणार सर? आता तुम्ही बघा, ही संख्या आहे, ह्या संख्येच्या खाली काय आहे? 1 हा अंक, ही आडवी रेषा आहे, ह्या संख्येच्या खाली 1 हा लपलेला आहे. 1. ठीक आहे. आता जर आपल्याला हा पॉईंट काढायचा असेल तर काय, पॉईंटच्या नंतर अंक किती आहेत? 1 आणि 2. तर आपण काय करणार इथे सर? इथे 2 शून्य देऊन टाकणार. बस संपलं. 2 शून्य दिले म्हणजे वरचा पॉईंट आता निघाला. म्हणजे आपल्याकडे गणित करायला सर 115 आणि छेदामध्ये सर 100 असं गणित आपल्याकडे राहिलं. आता फक्त या गणिताला सॉल्व करायचं आहे. अशी कोणती संख्या आहे का सर की 115 आणि 100ला एका संख्येने भाग जाईल? हो सर. इथे मला वरती एकक स्थानी 5 दिसतोय आणि इथे एकक स्थानी सर मला 0 दिसतोय. आणि मी ज्यावेळेस कसोटी शिकलो होतो 5ची, त्याच्यामध्ये मला असं डेफिनेशन अशी मी शिकलो होतो की एकक स्थानी जर 0 किंवा 5 जर असेल तर त्या संख्येला सर 5ने भाग जातो. मग याचा अर्थ 5ने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो. मग सर 5 दुनी 10 आणि 5 त्रिक सर 15, 5 दुनी 10 आणि हा 0 उरला आहे ना, हा 0 इथे. म्हणजे आपल्याकडे राहिलं आहे काय सर? 23/20. म्हणजे आता याला सर अजून 23 आणि 20ला भाग जातो का सर? तर नाही. 23 आणि 20ला भाग जात नाही. म्हणजे तेच आपलं काय असेल मग? व्यवहारी अपूर्णांक. मग व्यवहारी अपूर्णांक तुमचं काय मिळालं सर? 23/20 आहे. काय आपण अवघड काय केलं आहे? काहीच केलं नाही. फक्त खाली एक अंक होता, पॉईंटच्या नंतर जेवढे अंक होते तेवढे 0 दिले आणि एका संख्येने दोघांना भाग दिले आणि तेच आपलं असेल व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकाचं फक्त पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्जन करायचं. याच्यातून डायरेक्ट याच्यात निघत नाही बरं का. याच्यातून आपल्याला याच्यातच काढावं लागतं आणि याच्यानंतर मग याच्यात जावं लागतं आपल्याला. ठीक आहे. आता हेच करायचं आहे. 23/20 करायचं आहे आपल्याला. हे 23/20 करा. आता 20 एक सर 20, मग हे 0. मग आता 23मधून 20 गेले सर तर 3. म्हणजे तुमचा अर्थ काय निघाला आहे? पूर्णांकयुक्त पूर्णांक काय निघाला? एक पूर्ण आला ना. म्हणजे ह्या 23मध्ये 20 एक वेळेस पूर्ण आहे. बाकी किती राहतात सर? तर 3 अंशामध्ये लिहून टाका आणि छेदामध्ये 20 जसंच्या तसं. म्हणजे हेच असेल तुमचं पूर्णांकयुक्त पूर्णांक. हे काही अवघड आहे? फक्त याच्यावर व्यवस्थित प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जेवढी तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तेवढं कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तेवढं त्या विषयामध्ये किंवा त्या प्रकरणामध्ये, त्या चॅप्टरमध्ये तुम्ही परफेक्ट होता. कोणत्याही विषयावर तुम्हाला कमांड आणायची असेल तर त्या विषयाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन असं म्हणतात ना, तर हे वाक्य काही खोटं नाही.
जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचा फायदा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कंटेंट समजत असेल आणि मी शिकवतो ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आहे का? चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. पूर्णांकयुक्त हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे ना, त्याचं एक्झाम्पल घेऊ. बघा 3 आहे आणि इथे 2, इथे लिहितो 5. आता याचं कन्वर्जन मला सर व्यवहारीय पूर्णांकात करायचं आहे आणि दशांश पूर्णांकात करायचं. कसं करणार सर मी? तर सरळ आता काय आहे सर याच्यामध्ये, इथे मी सर गुणाकार टाकणार आणि इथे सर मी अधिक टाकणार. 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, म्हणजे हे 17/5. काय झालं सर हे? आता हेच झालं माझं व्यवहारीय पूर्णांक. फक्त हे व्यवस्थित करा, इथे गुणाकारच पाहिजे आणि इथे अधिकच पाहिजे, नाही तर इथे तुम्ही अधिक करसाल इथे गुणाकार करसाल तर तुमचं काही चुकतं ते. मग हे आलं ना आपलं आता व्यवहारीय पूर्णांक आलं. सर एवढं सोपं, हे 17/5, काहीच अवघड नाही आहे. आता याचं फक्त दशांश पूर्णांकात कन्वर्जन करायचं आहे. मग 17ला 5ने फक्त भागायचं आहे. मग काय सर, जो पॉईंटमध्ये पण भागायचं आहे याला, हा 17 भागीला हे 5. मग सर 5 एक 5 त्रिक 15 सर, हे 15. आता 17मधून 15 गेले सर, हे 2. आता इथे आता 5 पेक्षा हे 2 लहान आहे ना, मग इथं आपण 0 वाढवणार, इथं पॉईंट देणार, इथं 0. 5 चूक सर 20, म्हणजे हे 0 हे 0, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? मग हे दशांश पूर्णांक काय आला? 3.4. समजतं? एवढं सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. व्यवस्थित फक्त कन्सेप्ट समजून घ्या. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली की गणित अवघड असं काही नाही. ठीक आहे. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता याच्यावर प्रश्न कसे विचारतात, आता अजून ही एक कन्सेप्ट तुम्हाला सांगून देतो मी. अंशाधीश आणि छेदाधीश काय, याचं काही उपयोग नाही. हे फक्त जास्तीचं डोकं आहे. फक्त हे 3 कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, ह्याचं काही नाही. आता अंशाधीश म्हणजे काय आणि छेदाधीश. आता व्यवहारीय पूर्णांक सर मला माहीत आहे, हे 9/4 आहे आणि हे 4/9 आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तेच उदाहरण घेतो मी. आता दोन्ही आपण उदाहरण लिहू शकतो ना असं. आता बघा काय आहे, 9/4. आता याच्यामध्ये मोठं कोणतं दिसतंय सर? 9 दिसतोय की 4? सर मला 9 दिसतोय. मग 9 याला काय म्हणतात? वरच्या अंकाला काय म्हणतात सर? तर वरच्या अंकाला सर अंश म्हणतात आणि खालच्या अंकाला छेद म्हणतात. आता याच्यामधलं मला सांगा, अंश मोठा आहे की छेद मोठा आहे? अंश मोठा आहे ना, मग हा झाला अंशाधीश, म्हणजे हा झाला अंशाधीश. 9 मोठा आहे ना. आता याच्यामध्ये बघा, हा अंश आहे बरोबर, हा अंश आणि हा काय आहे सर? तर हा सर छेद आहे. आता याच्यामध्ये मला सांगा, याच्यात आपल्याला अंश मोठा दिसतो की छेद मोठा? सर 4 मोठा की 9? 9 कुठं आहे सर? ते छेदात आहे. तर मग हा काय झाला? छेदाधीश. संपला विषय. म्हणजे हा झाला छेदाधीश आणि हा झाला अंशाधीश. म्हणजे अंश मोठा तो अंशाधीश आणि छेद मोठा तो छेदाधीश. काहीच करायचं नाही. व्यवहारीय पूर्णांकाचे हे 2 प्रकार पडतात आणि त्या 2 प्रकाराला क्षुल्लक महत्त्व आहे. त्याचं तिथं तुमचं काहीच अडत नाही. फक्त तुमचं व्यवस्थित व्यवहारीय पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात, दशांश पूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये याचं कन्वर्जन हे व्यवस्थित बघा. हे दोन्ही कन्सेप्ट एवढ्या काही महत्त्वाच्या नाहीत, एवढ्या काही इम्पॉर्टंट त्या नाहीत. फक्त पण तरी मग तुम्हाला आता ते कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. चला आता या टॉपिकवरती अपूर्णांक या चॅप्टरवरती पेपर सेटरमध्ये प्रश्न कसे येतात, पेपर कसे म्हणजे प्रश्न कसे फ्रेम होतात आणि आपल्याला प्रश्न कसे विचारतात ते प्रश्न येणं गरजेचं आहे. तर आपण इथपर्यंत जो आता टॉपिक शिकलो आहे ते टॉपिक मग आपल्याला आला असा याचा अर्थ होईल. ठीक आहे. चला आपण बघूया आता प्रश्न कसे आपल्याला विचारतात या टॉपिकवरती. आता बघा, आता मित्रांनो काय आहे, चंद्रपूर पोलीस भरती 2013मध्ये आलेला प्रश्न आहे. काय आहे, 0.005 हा अंक व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करा. आता मला सांगा, आपण शिकलो ना, काय शिकलो आपण? व्यवहारी अपूर्णांक शिकलो, दशांश अपूर्णांक शिकलो
आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक शिकलो. हे 3 आपण त्याचे अपूर्णांकाचे 3 प्रकार बघितले. तीनही प्रकारमध्ये आता सर मी तुम्हाला सांगितलं होतं हा अंक काय आहे सर, हा दशांश पूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे की व्यवहार्य पूर्णांक आहे. सर ते पॉईंटमध्ये आहे ना, 10च्या पटीत आहे, तर ते आपण काय शिकलो, ते दशांश पूर्णांक आहे. काय म्हटलं आपल्याला मग, दशांश पूर्णांकाचं व्यवहार्य पूर्णांकात कन्व्हर्जन करा किंवा त्याच्यात कन्वर्ट करा असाच प्रश्न आहे का, तर हो सर. आता बघा ऑप्शनमध्ये आपल्याला दिलं आहे, ऑप्शनमधले काय आहे सर्व हे सर्व सर व्यवहार्य पूर्णांक आहे की पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे, नाही हे सर व्यवहार्य पूर्णांक आहेत. बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला दशांश पूर्णांक देतील आणि आपल्याला विचारतील काय, व्यवहार्य पूर्णांकात कन्व्हर्जन करा. दशांश पूर्णांक देतील आपल्याला विचारतील पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करा. बघा हाच प्रश्न तोच प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे, फक्त तुम्हाला डायरेक्ट दिला आहे 0.005 हा अंक व्यवहार्य पूर्णांकात कन्व्हर्जन करा, म्हणजे दशांश पूर्णांकाचं व्यवहार्य पूर्णांकात कन्व्हर्जन करा किंवा कन्वर्ट करा, तसाच प्रश्न आहे ना. मग आपण करायचं आहे आता हा 0.005 आहे सर. आता याच्याखाली आडी रेष, याच्या खाली सर 1 आहे. मग आता वरचे पॉईंट जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर पॉईंटच्या नंतर सर अंक किती आहेत, 1 2 3. तर मी काय करणार सर, खाली 3 शून्य देऊन टाकणार. खाली 3 शून्य दिले म्हणजे वरचा पॉईंट माझा निघून जाईल, म्हणजे वरती काय राहील फक्त सर 5 आणि खाली सर 1 2 3 हे 0 एवढं, म्हणजे 5/1000 असं आहे सर कुठं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. ही बघा मित्रांनो, ही जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल ना, बघा छेदामध्ये 10 आहे, छेदामध्ये 100 आहे, छेदामध्ये 1000 आहे, छेदामध्ये 10,000 पण आहेत. मग याच्यावरती तुमची कन्सेप्टच क्लिअर लागते, म्हणजे तुक्का मारून चालत नाही, 1 0 लिहू 2 0 लिहू 3 असं नाही चालत. तुम्हाला व्यवस्थितच सरळ सरळ साधा आहे. पॉईंटच्या नंतर 3 अंक आहे, 1 वरती 3 0, 1 वरती 3 0, विषय क्लास. आता याच्या पुढे आता पेपर सेटरने आता या गणितामध्ये आपल्याला काय दिलं, हे सोपं दिलं. आता पेपर सेटर काय करेल याच्यामध्ये पुढच्या वेळेस, आता हा 2013 मधला प्रश्न आहे, आता 2025ची गोष्ट आहे, तर 25मध्ये पेपर सेटर काय करेल, याला अजून कटछाट होऊ शकते ना सर. 5ला आणि 1000ला भाग जाऊ शकतो ना, 5 1 5 आणि 5 2 सर 10, म्हणजे 2025मध्ये हाच गणित असेल, फक्त ऑप्शन चेंज असेल. इथे काय असेल, तो हा ऑप्शन नसेल, इथे तो देऊन टाकाल, याच्या जागेवरती तो हा ऑप्शन देऊन टाकेल 1/200. म्हणजे तुम्हाला या गणिताला अजून खाली मॉडिफाय करता आलं पाहिजे, त्याचं मॉडिफिकेशन हे आहे 1/200. आता सर याला भाग जातो का, तर याला जात नाही, वरची विषम संख्या आहे, खालची समसंख्या आहे. मग तुमचं फायनल उत्तर हे असेल, या संख्येला आत्ता लहान करता येत नाही, या संख्येला दशांश पूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करता येतं, म्हणजे ते कसं असं भाग देऊ, म्हणजे 1/200. मग याला भाग देऊन त्याला दशांश पूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करता येतं. मग पेपर सेटर ते बी विचारू शकतं, मग ते मी तुम्हाला शिकवलं याला कसं करायचं आहे. मग इथं 0 वाढवायचे, इथं 0, मग परत 0, मग परत 0, मग परत 0, मग परत 0 आणि सर 205 1000. मग हे तुम्ही असं कन्व्हर्जन करू शकता. आला परत तेच, मग तेच आपल्याला हाच अंक दिला होता आणि या अंकात आपल्याला हे करायचं होतं. काही अवघड नाही, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली की गणित हा विषय अवघड नाही. गणिताचं प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक प्रकरण आणि प्रत्येक उदाहरण इन डिटेलमध्ये कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल अशा प्रकारे तुम्हाला टीच करतो आहे. ठीक आहे. असं जर व्यवस्थित जर तुम्हाला कंटेंटमध्ये मित्रांनो क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला हा प्रश्न बघा, अमरावती शहर पोलीस भरती 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय विचारला आपल्याला नीट समजून घ्या. 0.60चे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर किती, म्हणजे त्याच्यात रूपांतर करा, कन्व्हर्जन करा, रूपांतर करा, कन्वर्ट करा, एकच शब्द आहे. हा शुद्ध मराठी शब्द आहे. रूपांतर करा, याचं रूपांतर त्याच्यात करा. कशाचं, तर व्यवहारी अपूर्णांकातील, म्हणजे हे दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर कोणते. उत्तरामध्ये दिले आपल्याला व्यवहारी अपूर्णांक. मग सर काय लिहिणार मी, सरळ 0. सर हे 60 लिहिले, याच्या छेदामध्ये 1 आहे ना, ते मी 1 लिहून टाकलं, असं 1. आता
आता काय करायचं, याच्यावरती शून्य किती येतील, वरचा आपल्याला पॉईंट कॅन्सल करायचा ना, त्याच्यावर शून्य किती येतील, पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, 1 आणि 2, मग 2 शून्य येतील सर याच्यावरती. म्हणजे वरचा पॉईंट निघून जाईल आता, म्हणजे वरचा पॉईंट आपण निघाला आहे म्हणून खाली शून्य दिलं आहे. म्हणजे काय, वरती काय असेल फक्त सर, वरती सर 60 असेल आणि खाली सर 100 असेल. पॉईंट निघाला आहे. आता सरळ आता फक्त कटछाट करा, हा शून्य कॅन्सल आहे सर. असं ऑप्शनमध्ये 6/10 नाही सर, 60/10 आहेत नाही, 6/10 100 आहेत, इथं 10 आहेत नाही. ठीक आहे. मग आता याच्या पुढे याचं अजून लहान रूपांतर होतं का? हो सर. का बरं होतं? कारण वरची 6 समसंख्या आणि 10 पण समसंख्या आहे. मग सर मी याला 3ने भाग देऊ शकतो, सॉरी 2ने. 2×3=6 आणि 2×5=10 म्हणजे 3/5 असं ऑप्शनमध्ये आहे का सर? तर हो, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आता पोरं काय करतात मित्रांनो, घाईघाईमध्ये हे कटछाट केलं 6/10, तर हो सर 6/100 क्लिक करतात आणि पुढे जातात. मग असे प्रश्न तुमचे चुकतात. आणि हा प्रश्न आला आहे अमरावती शहर पोलीस भरती 2023मध्ये. असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारतात, सरळ दशांश पूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करा. आणि हा जो टॉपिक आपण इन डिटेलमध्ये बघतोय, आता तुम्हाला समजत असेल की हा टॉपिक पहिले आपण 10, 15, 20 मिनटं जी बघितली कन्सेप्ट, ते 20 मिनटाची कन्सेप्ट इथं आपल्या प्रश्नामध्ये अप्लाय होते आणि प्रश्न जशा तसे त्याच्यावरती विचारत आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पण या सिरीजचा फायदा होईल. ही सिरीज मित्रांनो खूप इफेक्टिव्ह सिरीज आहे, PYQची सिरीज आहे. आगामी 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी या सिरीजच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. फक्त ही व्यवस्थित सिरीज बघा, नोट्स काढा, व्हिडिओ परत 2-3 वेळेस बघा, मग त्याच्यानंतर नोट्स काढा, नोट्स 4, 5, 10 वेळेस रिवाईज करा. मग या विषयावरती तुमची कमांड येऊन जाते, हा विषय तुमच्या आवाक्यात येऊन जातो. या विषयातले 25 पैकी तुम्ही 23+ मार्क कधीही झोपेतून तुम्हाला 2 वाजता बी उठवलं ना तर 25 पैकी 23 मार्क हे तुमचे आहेत. मग ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मेहनत करावी लागेल, व्यवस्थित सराव करावा लागेल आणि मी जे सिक्वेन्सनुसार व्हिडिओ टाकतो आहे त्या सिक्वेन्सनुसार ते व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघावा लागेल. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया अजून आपण. चला आता बघा प्रश्न कुठं आला, SRP 2017मध्ये, SRP 2017 आणि नागपूर 2018मध्ये आला. आणि मित्रांनो प्रश्न रिपीट होतात बरं का, 17चा प्रश्न 18त आला आहे. ठीक आहे. आता मला सांगा व्यवहार्य पूर्णांकाची किंमत किती, म्हणजे हा कोणता पूर्णांक आहे सर? हा व्यवहार्य पूर्णांक आहे. मग व्यवहार्य पूर्णांकाचं उत्तरामध्ये बघा काय म्हटलं आहे आपल्याला, दशांश पूर्णांकात म्हटलं आहे ना, पॉईंटमध्ये आहे किंवा 10च्या पटीत आहे, म्हणजे काय आहे सर? दशांश पूर्णांक. आता तेच आहे, मी तुम्हाला तेच शिकवलं ना, व्यवहार्य पूर्णांक दिला असेल तर आपण दशांश पूर्णांकात कसं कन्वर्जन करायचं, हाच प्रश्न आहे साधा की व्यवहार्य पूर्णांकाचा दशांश पूर्णांकामध्ये कन्वर्जन करा. मग काय करायचं सर? 1/2 करायचं आहे मला सर. इथे फक्त काय आहे, हा 2पेक्षा 1 लहान आहे ना, हे 1ला मोठा करायचा आहे. 1ला मी 0.2 मोठा करणार, तर वरती काय 0.2 पॉईंट देणार आणि इथे 0 देणार. 2×5 सर 10, मग हा 0, मग काय सर 0, 0 म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 0.5 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. काही अवघड होतं काय केलं याच्यात? काहीच नाही. ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं, फक्त साधा भागाकार करायचा होता, तुमचं उत्तर हजर. अशा प्रकारे मित्रांनो गणित एकदा जर समजला, कन्सेप्ट जर त्याची तुम्हाला समजली तर गणित काही अवघड नाही, गणित सोपं आहे. आणि जर कन्सेप्टच कळाली नाही तर मग गणित अवघड आहे. ठीक आहे. चला, जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल, ठीक आहे, ते म्हणतात ना आपली पाठ आपल्याला दिसत नाही, तसं मला वाटतं की मी जे शिकवतो ते चांगलंच आहे, पण माझी पाठ मला दिसत नाही ना. जर त्यांच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल व्हिडिओमध्ये तर अवश्य कमेंट करा, त्या गोष्टीवरती विचार केला जाईल. आणि असं समजू नका की मी सर अशी कमेंट कशी करू, सर याच्यावरती निगेटिव्ह घेतील का, तर तसं अजिबात नाही मित्रांनो. तुम्ही जे सांगताय त्यांच्यामध्ये 100% इम्प्रूव्हमेंट केल्या जाईल.
ठीक आहे. मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करतो, 100% देतोय, तरी असं होतं की कधी ना कधी अप्रत्यक्षपणे ते आपल्याला समजत नाही आणि आपली गोष्ट आपल्याला चांगली वाटत असते. मग त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा, तुमचं जे सांगणं असेल किंवा तुमचं जे सजेशन असेल, मी ते 100% ॲक्सेप्ट करेन आणि तुमच्या सजेशनचं नेहमी स्वागत राहील. तुमचं सपोर्ट मला राहील मला वाढवण्यामध्ये. ठीक आहे. तुमचं त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी कधी मी घेणार नाही. तुम्ही जे सांगताय ते सजेशन चांगल्यासाठी मला सांगणार, तर त्यांच्यामध्ये मी 100% इम्प्रूव्हमेंट करणार. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा काय प्रश्न कुठं आला आहे, तर पुणे 17 आणि लातूर 2014 मध्ये. आता प्रश्न बघा काय आहे. आता हा मला सांगा काय आहे सर, व्यवहार्य पूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे की दशांश पूर्णांक आहे. सर हे व्यवहार्य पूर्णांक आहे. आणि ऑप्शनमध्ये काय आहे सर, तर ऑप्शनमध्ये सर दशांश पूर्णांक आहे, कारण पॉईंटमध्ये आहेत ना सर्व, तर दशांश पूर्णांक. मग काय करायचं आहे, व्यवहार्य पूर्णांकाचं दशांश पूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता याची कन्सेप्ट बघा काय आहे, छेदामध्ये किती आहे 1000 आहे ना. मग आता मला सांगा सर, सरळ सरळ आता जसं ही कन्सेप्ट आपण शिकलो होतो 0.005 ही कन्सेप्ट आपण शिकलो ना, याच्या खाली 1 आहे, पॉईंटच्या नंतर 3 अंक आहेत, आपण इथे 3 0 दिलेत. आता हीच कन्सेप्ट तीच कन्सेप्ट इथे आहे, फक्त प्रश्न फिरवला आहे त्यांनी. आता काय करायचं आहे, ही कन्सेप्ट आपण शिकलो सर, वरती 3 पॉईंट म्हणून खाली 3 0 दिले. आता खाली 3 0 आहे, तर वरती 3 अंकाच्या डावीकडे कोण द्यायचा आहे. मग काय करणार सर, 3 अंकाच्याकडे पॉईंट देणार, तर वरती तर सर 2च अंक आहे ना. मग काय करणार मी, इथे 3रा अंक वाढवणार, हे 3 अंक झाले, इथे पॉईंट देणार आणि इथे 0. म्हणजे माझं उत्तर काय झालं मग 0.035. सर हे काय केलं समजलं, याला सर भाग दिला नाही, काहीच नाही, काहीच केलं नाही ना. फक्त खाली 3 पॉईंट होते, 3 अंक सोडून 1 पॉईंट द्यायचा बस. 2 अंक होते, 1 पॉईंट वाढवला आहे, 0 वाढवला आहे, पॉईंट आणि हे 0. प्रकारे मित्रांनो तुम्ही एकदम सहज या गणिताला सॉल्व्ह करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट माहिती नाही ते विद्यार्थी काय करतील, सरळ सरळ 35 भागिला 1000 आहे, हे 35 करतील आणि भागिला सर ते 1000 करतील. ही कन्सेप्ट सांगतो मला, ही ज्या पोरांचा रिझल्ट येत नाही त्या पोरांची मेथड आहे ही. ठीक आहे. ज्या पोरांना क्लास लावला नाही, कुठंच काही केलं नाही, ते पोरं असं करणार. मग आता सर काय करणार, इथं पॉईंट देणार, याला वाढवणार 350 परत इथे पॉईंट देणार, इथे 0 वाढा. मग आता ते 3500 झाले ना, 3500. मग 1000 त्रिक सर किती 3000. मग हे परत किती उरले सर, हे 500. मग हा 0 परत इथे वाढवला आहे, 1000 पाची 5000. मग हे 5000 सर. मग हा 0 0 0 आणि 0. आपलं उत्तर काय आलं 0.035. आणि या विद्यार्थ्यांनी काय केलं, 5 सेकंदामध्ये उत्तर काढलं. या विद्यार्थ्याला कमीत कमी 30-40 सेकंद तर लागले असतील भाग घ्यायला. मग त्याच्यासाठी मित्रांनो ही सिरीज अशी आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे असं. मित्रांनो ही सिरीज अशी आहे, तुम्हीला क्लास कुठंच लावायची गरज नाही. इथे तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतो आहे मी. फक्त हा यूट्यूब चॅनल आहे ते व्यवस्थित बघा. आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे विघ्नर्थ अकॅडमीमधून, तिथे यांची PDF पण मी अपलोड करत असतो. ठीक आहे. आणि व्हिडिओ सिक्वेन्सनुसार जर बघितलं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, कोणती क्लासला लावायची गरज नाही. तुमचा गणित हा चॅप्टर क्लिअर होऊन जाईल, तुमचा बुद्धिमत्ता हा चॅप्टर क्लिअर होईल. हा गणित झाला की याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता पण घेऊन येतो आहे. हे दोन्ही प्रकार, दोन्ही विषय तुमचे एकदम परफेक्ट होतील याची मी गॅरंटी घेतो. फक्त हे व्हिडिओ व्यवस्थित बघा, सिक्वेन्सनुसार बघा. व्हिडिओ व्यवस्थित सिक्वेन्सनुसार जर बघितलं तर तुम्हाला कशाची गरज पडत नाही आणि तुम्हाला कोणत्याही सरांकडे किंवा कुठंच क्लासला जावायची गरज नाही. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा, प्रश्न आला आहे वाशिम 2011 मध्ये. आता प्रश्न काय विचारला आहे, हा काय आहे, याचं दशांश पूर्णांकात कन्वर्जन करा. हे सर काय आहे, तर हे सर व्यवहार्य पूर्णांक आहे. म्हणजे व्यवहार्य पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात कन्वर्जन करा किंवा रूपांतर करा असा प्रश्न आहे. हो सर. मग आपण काय करणार, याचा सरळ भाग देणार, हे 7 भागिला 20 सर. त्यावेळेस दशांश पूर्णांकात जातं ना. मग आता 20पेक्षा सर 7 लहान आहे, तर आपण काय करतोय, तर वरती आपण 0 देतोय पॉईंट आणि इथे आपण 0 देतोय. मग 20 त्रिक सर
20 त्रिक 60 सर. 70मधून 60 गेले सर 10. आता पॉईंट एकदा दिलं आहे ना आपण, इथं फक्त शून्यच वाढवायची गरज आहे. 20 पंच सर, हे 20 पंच सर 100. मग हे 100, हे 0, हे 0 आणि हे 0. काय आलं सर उत्तर? 0.35 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इझिली या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित कसेही आलो, तुम्हाला दशांश पूर्णांक येऊ द्या, व्यवहार्य पूर्णांक येऊ द्या किंवा पूर्णांक येऊ द्या, पूर्णांक येऊ द्या, आणि कशामध्येही रूपांतर करायचं तुम्हाला सांगू द्या. आणि तुम्ही आता प्रश्न बघितले, आपल्याला सरळ अप्रत्यक्ष शब्द सरळ देत नाही, पण अप्रत्यक्ष ते रूपांतराचाच प्रश्न आहे. रूपांतर करा असाच प्रश्न आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला व्हिडिओ पण तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. ठीक आहे. जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. बघा हा प्रश्न काय आहे बघा. आता बघा हा प्रश्न बघा कसा आहे. प्रश्न कुठं आला आहे तर चंद्रपूर 2014मध्ये आला आहे. काय आहे? 28/5 आहे आणि अंशाधीश. आता आपल्याला समजलं आहे ना. आता अंशाधीशी जे शब्द दिला, अंशाधीशचा काही अर्थ आहे का? काहीच नाही. अपूर्णांकाचे योग्य पूर्णांकयुक्तमध्ये कन्वर्जन करा, म्हणजे व्यवहार्य पूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्जन करा. आता हेच म्हटलं आहे ना. आता मला सांगा, हा अंशाधीश आहे की छेदाधीश? हे समजतं ना आपल्याला. काय मोठा आहे? अंश मोठा आहे की छेद? अंश. जो मोठा तो धीश, अंशाधीश. ठीक आहे. मग आता याला फक्त ह्या 28/5ला फक्त भाग द्यायचा आहे, म्हणजे 28मध्ये 5 किती वेळेस पूर्ण आहे ते आपल्याला सांगायचं आहे पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये, आणि बाकी किती उरलं ते सांगायचं आहे. आता 5 सर तर 25, हे 25. आता 28मधून 25 गेले सर तर हे 3, म्हणजे पूर्ण किती आहे सर याच्यामध्ये? तर हे 5 पूर्ण आहे, बाकी किती आहे सर तर 3. हे 3 अंशामध्ये लिहून टाकायचे, अंशामध्ये, आणि छेद 5 जसंच्या तसं. हे सर असं आपलं उत्तर आहे सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 4 नंबर असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपण सॉल्व करू शकतो. गणित काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. फक्त प्रॅक्टिस व्यवस्थित करा. प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला काहीच अवघड नाही. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन ही म्हण आहे ना, ही म्हण परफेक्ट आहे. तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या, व्यवस्थित नोट्स काढा. व्हिडिओ 1-2 वेळेस बघा, 3 वेळेस बघा लागलं ना, 1-2-3 वेळेस बघा. त्याच्यानंतर नोट्स काढा आणि मग याच्यावर प्रश्न कसे आलेले आहेत ते अजून सॉल्व करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. जेवढे प्रश्न तुम्ही जास्त सॉल्व करसाल तेवढा तुमचा फायदा आहे. ठीक आहे. चालेल. जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. इथेच आपण थांबूया. उद्या नेक्स्ट टॉपिक बघू, अपूर्णांकाची बेरीज. ठीक आहे. चला.